ಯಾಕಂದ್ರೆ ನನ್ನ ಸಂಕಟ ಬೇರೆ ಯಾವ ಇದು ಈ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಆಗಬಾರ್ದು. ಯಾಕೆಂದ್ರೆ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆ ಉಚ್ಚಿಟ್ಟು ಹೇಳ್ತೇನೆ ನಿಮ್ಗೆ. ಲಕ್ಷ್ಮೀ ಮೇಡಮ್ ಅವರೇ, ನಿಮ್ ಕಡೆ ದುಡ್ಡು ಇರ್ಬೋದು, ಅಧಿಕಾರ ಇರ್ಬೋದು, ನನ್ನ ಹಿಂದೆ ಜನ ಇದ್ದಾರೆ, ನನ್ಗೆ ಬುದ್ಧಿ ಇದೆ. ನಿಮ್ ಕಡೆ ದುಡ್ಡಿಂದ ಅಹಂಕಾರದಿಂದ ನೀವು ಬೆಳೆದ್ರೆ ನನ್ನ ಹಿಂದೆ ಇರುವ ಜನ ಸಂಘಟನೆ ಇದಲ್ಲದೆ ನನಗಿರೋ ತಲೆಯಿಂದ ನಿಮ್ದು ಎಲ್ಲವನ್ನು ಹಾಳು ಮಾಡ್ತೇನೆ. मान्यरे मेरा एक भंडगा में फैक्ट्री है, ट्रांसफार्मर रिपेयरिंग फैक्ट्री, महिला उद्योग मेरे मिसेस के नाम पे। लास्ट 2 साल से फैक्ट्री चला रहे हम और हमारे पास एक्सपीरियंस है, हमारा खुद का फैक्ट्री। उसी के द्वारा हमने एमडी हेस्कॉम को लेटर दिया हुआ था कि हमें काम दे दो करके। एमडी ने लेटर लिखा ईएससी सी को, तो ईएससी बेलगाम जोन का जो है सी, उन्होंने लेटर लिखा कि यहाँ पे एक आवश्यकता है, यहाँ पे काम देना चाहिए करके। तो उसके हिसाब से हमने काम मांगा था, काम देने के लिए सब डिपार्टमेंट रेडी हुआ था। लक्ष्मी हेब्बाळकर जी ने जाके वहाँ पे बोला कि इस काम देना नहीं, टेंडर करना नहीं, क्योंकि उनका बहन का 2 फैक्ट्री, एक बेलगांव रूरल में, एक बेलगांव बैलवंगल में। तो वो लोग जो फैक्ट्री में, उनका पास फैक्ट्री भी नहीं था, उनको एक्सपीरियंस भी नहीं था, उनको अंदर घुसा दिया। ये ऐसा ही गवर्नमेंट है। अभी देखो मेरा फैक्ट्री है, मेरा खुद का एक्सपीरियंस है, डिपार्टमेंट देना चाहता है, ये मिनिस्टर रह के नहीं देना ऐसा एमडी को प्रेशर कर रहा है। एमडी भी देना चाहते हैं। इसके बाद सतीश अन्ना का लेटर लिया, राजू अन्ना का लेटर लिया, राजू शेठ जी का, क्योंकि काम के लिए जो एक्सपीरियंस है करके लिया। और सीएम ऑफिस से लेटर ले लिया, यत्नाल जी का लेटर ले लिया, और विद्युत संगठना राज संगठना का लेटर ले लिया, डीसी का लेटर ले लिया। ये लेटर देने के बाद भी मैडम बोला है लक्ष्मी हेब्बाळकर ने नहीं देना करके ऐसा बोल रहे हैं। अभी मेरे पास और भी एमडी वैशाली एमएल हेस्कॉम का और एक पत्र लिख के बेलगाम जोनल को पूछा गया है कि ये देना है या नहीं देना करके। बाद में और भी एससी सितंबर मंथ में एससी सी और ई ने और लेटर दिया, इस फैक्ट्री को करना जरूरी है, यहाँ पे राइट लोगों को तकलीफ हो रहा है, ये नया है करके। तो इसके बाद भी ये आईएएस ऑफिसर वैशाली मैडम ये मिनिस्टर के लोगों का सुन के जैसा काम करते हैं, तो क्या सही है क्या गलत है, कौन देखेगा ये। और ये लक्ष्मी हेब्बाळकर मैडम को एमएलए एमपी एमएलसी चाहिए, जेडपीटीपी इलेक्शन का रेडी कर रहा है, डीसी ऑफिस चाहिए, शुगर फैक्ट्री चाहिए, पूरा राज्य में उधर इधर बेनामी आस्ती कर रहा है, ये कौन पूछेगा। ये 8 साल में इनका 1-2 करोड़ भी नहीं था, 2,250 करोड़ का प्रॉपर्टी आज के डेट में, ये कौन पूछेगा। हम छोड़ेंगे नहीं, हम जरूर 28 में 29 में एमपी एमएलए एमएलसी इलेक्शन में हम साली बोल के हमारा जो संगठन को और लोगों को जो तकलीफ दे रहा है, ये वापस 28 में दिखाएंगे, हम जरूर दिखाएंगे। कुकर मंत्री, तुम्हाला माहिती आहे की कोण कुकर मंत्री? ह्या टापला हरायला पाहिजे त्याने. कारण सांगतो, व्हिडिओ कंप्लीट बघा, म्हणजेच बरोबर मजा येणार, नाही तर तुम्हाला कळणार नाही. तसंच होट घालत जाणार बेळगाव ग्रामीणमध्ये. शिवाय शुंटकर ते जिंकायला पाहिजे. किती होराट किती केले समिती जिंकण्यासाठी. एकदम काय तर किनेकर आणि त्यांच्यामध्ये भांडण फुटलं आणि संजय पटलाला ते वेगळं आता विसरायचं सगळं. ते एक तर मराठी माणूस यायला पाहिजे. ह्याला कोण अडचण करलेले? युवराज कदम. समितीला कोण सत्यानाश केले? युवराज कदम. तुम्हाला माहिती आहे काँग्रेसकडे गेलंय आणि ते केलं, पण ते पूर्वी काँग्रेस, ते काय हे नाही, पूर्वी काँग्रेसच होतं. 2 वेळा पडलं तर, आणि संभाजी पडलं पण थांबलं तर, पण ते पडलं तर. ते कसं काय तुम्हाला माहिती आहे बेळगाव ग्रामीणमध्ये. हे कुकर मंत्री आहे ना, का पडायला पाहिजे? शिवाय शुंटकरच का पाहिजे? संजय शुंटकर नको, संजय पटेल नको. कारण काय 2 वेळा केलेलं आहे त्याने, आणि आता सध्या तर बेळगाव ग्रामीण बीजेपी अध्यक्ष आहे. ह्याला चान्स देऊ देत. आणि जगदीश शेट्टर साहेब काय काय बीजेपी लीडर आहेत ना, ते सगळं ह्याला सपोर्ट करायला पाहिजे. रमेश जारकीहोळी साहेब त्याने पण सपोर्ट करतातच ह्या टाइमला. कारण काय इनडायरेक्ट त्यांचा विरोध आहेच. त्याने काही यायचं गरज नाही. कोण? रमेश जारकीहोळी साहेब. कारण ते आलं तर काय होतात आणि विरोध होतात. आमच्यासारखा माणूस आहे की पाडवाला आम्ही घटच आहे. आम्ही प्लॅनिंग पण सांगतो. आता कुकर मंत्री का पडायला पाहिजे? म्हणजे तुम्हाला कुकर दिलाय,
स्टो दिले म्हणून तुम्ही वोट गाठला. पण समितीला कोण मार्क केले? तुम्हीच आहे. मराठी लोक नव्हे, मराठी लोक 60,000 मतांना जगदीश शेट्टर साहेबला दिले, MP केले. पण ह्या टाइमला पण द्यायला पाहिजे की काहीतरी गिफ्ट द्यायला पाहिजे की काँग्रेसला. म्हणून शिवाजी शुनकरला वोट घालायला पाहिजे. किती 40 वर्ष झाला, एक तर शासक होऊ देत की हो. किती लोक काय नसताना बेळगावमध्ये माहिती आहे MLA झाला, किरण टाकून सांगितलं तरुण भारतमध्ये आला खलास. आता गेले ते विसरायचं. ऍटलिस्ट मराठी माणूस कोण कोण आहे? 4-5 सीट तर यायलाच पाहिजे. 5 आलं तर काय झालं? समिती झालं आणि मराठी आलं असंच म्हणायचं. मग काय करणार? हे 2000 आणि 2001 मध्ये, मला वाटतंय 2001 आणि 2 मध्ये हे खानापूरमध्ये एक क्रेडिट सोसायटी होतं, भाग्यलक्ष्मी क्रेडिट सोसायटी होतं. त्याला एक स्कूटी पॅप घ्यायचं होतं. कोणाला? कुकर मंत्रीला. त्यांनी काय केलंय? घेतलंय आणि पैसे भरायला तयार नाही. मग त्यांनी ह्यांनी डायरेक्टर पण होते तिथं, पण ह्याने घेऊन गेले. आता किती कोटी कमाले? 500 कोटी म्हणालेत, कोण 6 कोटी म्हणालेत, 70 कोटी म्हणालेत, कोण 1000 कोटी म्हणालेत. काय काय कळला तयार नाही. हे मंत्री काय झालं? पैसे कमावण्यासाठी म्हणे. आणि काय सांगणार? मग तुम्हाला कळत नाही? तुम्हाला काय दिलं? काय तर कुठं तर पैसे पण दिले. हे सगळं रेकॉर्ड आहे. आम्ही 2-3 माणसाला हे तिकीट हे केलं, मीच केलं. अनिल बेनकेला मिळणार होतं, पण व्हिडिओ करून वरिष्ठाला सांगून हे BJP कार्यकर्त्याला काय तर हे दिलं नाही म्हणून दुसऱ्याला सांगा म्हटलं. येडियुरप्पा तयारच होतं, प्रभाकर कोरे साहेब तयारच होतं, रवी पटले केले. आमचंच प्रसाद होते बेळगावमध्ये पण. आमचा प्रसाद आहे. शिवाजी शुनकर जिंकण्याचे येतात म्हणून प्रसाद आहे, हे नाही पडतात म्हणून नाही. आणि तुम्हाला माहिती आहे शेट्टी साहेबच्या क्षेत्रामध्ये व्यंकनवाडीमध्ये ते बसवराज हुंडीला कोण केले? आम्हीच आहे. आम्हीच तिकीट आणलंय. मग तिथं काय ते सोडा, बालचंद जारकिहोळी साहेब आणि रमेश जारकिहोळी साहेब ते तिकीट हेल्प केलंय. पण इथं मारुती आष्टीला मिळणार होतं नाही. मग मारुती आष्टी आम्हाला भेटलं नाही. सोशल मीडिया त्याने हे केलंय आणि पेपर तिथं होतं, आहे दिलं होतं, लिवलं. मग काय झालं? सांगितलं तेव्हा पण होतं, सोशल मीडिया होतं, पण स्ट्रॉंग नव्हतं. पण कोणाला काय पोहोचायचं आहे ते पोहोचून टाकलं केव्हा. म्हणून 2-3 सीट, आमचं सीट 2-3 कडे गेले. उत्तम पाटील साहेब तिथे गेले, आम्ही पण भाग घेतला नाही आणि त्यांनी पण फोन उचलला नाही म्हणून गेलं नव्हतं. आता काय आहे निप्पाणीमध्ये त्यांनी येतात 2028चा सांगायला हे सगळं DCC नव्हे. DCC तर 2 दिवसात आहे. कुस्ती आहे कानाला, कोणाला आहे लिंगायतले कोणतरी एक येतात अध्यक्ष आणि उपाध्यक्ष, ते वेगळं. आता बेळगाव ग्रामीणचं सांगायला लागलंय. कुकर मंत्री काय काय केलं? 2 शुगर फॅक्टरी केलंय, तुम्हाला माहिती आहे. हर्षा शुगर्स आणि कुकर कोटं ते मिक्सर कोटं केलंय, इथे दिलं बेळगाव ग्रामीणमध्ये. मग फॅक्टरी कुठं होतं? तिथं कार्मिकसाठी आणलेलं सांगितलं देऊ देत. आणि किती गाडी किती आहे, घोडा किती आहे, प्लॉट किती आहे, हे काहीतरी हिशेब आहे. जत्रा हॉटेलला 19 कोटीमध्ये काहीतरी घेतलं, कोण घेतलं माहिती आहे सगळ्याला. 2-3 फार्म हाऊस आहे. आणि देशमुख साहेबचं काहीतरी घेतलं म्हणून गोवामध्ये जमीन, काय तर बंगलोर काय तर माहिती नाही. पण हे 20-25 वर्षांमध्ये एवढं कमाई करतात कोण तर? कुठलं आलं? कोण विचारणार? आणि तुम्हाला असाच मंत्री पाहिजे? शिवाजी शुनकर नव्हे. शिवाजी शुनकर किती हो मराठी लोकांना किती संघटना केले, काय केले, पण गडबड झालं. त्यांनी पण चूक केलं सोडा. ते पाठीमागे घ्यायला पाहिजे होतं, घेतलं नाही. दोन्हीच्या भांडणामध्ये तिसऱ्याचा लाभ. तसं होऊ नये. पुढच्या टाइमला पण तुम्ही समितीचे एक घालता, ह्याने BJP मध्ये थांबतात. मग काय करणार? समिती सोडायलाच पाहिजे. कारण तुम्हाला माहिती आहे बेळगाव उत्तरमध्ये अनिल
अनिल बेनके जिंकायला कोण? संभाजी पाटील साहेब. कारण त्यांनी पाठिंबा घेतला लास्टला. समितीचं वोट घेतलंय, मराठीचं वोट घेतलंय, बीजेपीचं वोट घेतलंय, लिंगायचं वोट घेतलंय, म्हणून निवडून आणलंय. पण रवी पाटील साहेब काय केलंय, त्यांनी बरोबर मॅनेज केलं नाही. हेच बीजेपी लोकच लुटालुटी करून बरोबर करून बाजार करून त्यांना पाडवलं. पण हे इकडं राजू शेठ साहेबला एक मत झालं. तसं इथं एक मत झालं पाहिजे, मराठी मत, बीजेपी मत आणि समिती मत. आणि काँग्रेस पण दोस्त आहेत हो, सुभाष शिंदे साहेबचं पाठीमागं लई लोक आहेत, कोणाला माहिती नाही. म्हणून आबा पाटील साहेब हिरेबागडी क्षेत्रमध्ये निवडून आला. कसं आलं, त्याचं नावच नव्हतं. सुभाष शिंदे साहेब यायचा, नाहीतर एस माळगे साहेब यायचा, ह्यांचं नावच नव्हतं. इंटेलिजन्स रिपोर्ट पण नव्हतं. पण आलं का नाही, संघटना शक्ती होतं, कोणाला सांगितलं नाही. पण आता पण हेच आहे. पण शिवाजी शिंदे साहेबला तिकीट मिळतात बीजेपी म्हणून. कोण तर बीजेपी लोकच हे करतात. जगदीश शेट्टर साहेब आता सांगितलंय काहीतरी करा म्हणून. पण जगदीश शेट्टर साहेबचं टाइमला शिवाजी शिंदे फुल बहुमतानं हे केलं, वोटिंग केलंय, सगळ्याला विश्वासाने घेतलंय. पण आणि 4-5 बीजेपी लीडर आहेत शिवाजी शिंदे साहेबला द्यायचं म्हणून. आता सांगितलं की आणि 4-5 जोडतात. कारण काय कुकर मंत्री नको आहे त्यांना. आणि कुकर मंत्री काय सांगतो, त्यांनी आस्तिक करू देतात. पण तुम्हाला काय दिलंय, खड्डा पडलं का नाही गावामध्ये, सुंदर वर्क करतो ना, साबरमती करतो म्हणा, शरद पवार साहेबचं एरिया आहे किंवा तसं काय झालं काय बेळगाव ग्रामीणमध्ये? फक्त बडा हे नाही, फक्त हे स्ट्रॉंग. आता काय करलंय बेळगाव क्लबमध्ये, उद्या काय तर आहे 18 तारीखला त्यांचं नातीचं काय तर वाढ समारंभ आहे. पेंडाल फुलं घातले हो बेळगाव क्लबमध्ये. फुल पेंडाल म्हणजे काय, त्यांच्या आस्ती आहे ते पैसे देऊ द्या. ते मेंबरला आज जायला तयार नाही, पैसे भरलेले असतात, कारण का त्यांचं काही रूल्स नाही. पण एवढं फुलं 1 इंचा पण जगात सोडलं ना, म्हणजे कसं काय ते हे मंत्री तसं करायचं नाही. पण करायला पैसे आहे, पैशावर जोरावर. आणि DK शिवकुमार साहेब वर आशीर्वाद आहे, मग कोण करणार? मुख्यमंत्री चुप गप बसले. मी काय सांगितलंय, ह्याला चेंज करा. कोणतर काँग्रेसमध्ये आहे किंवा MLC मध्ये MLA मध्ये आहे की, महिला मंत्री आहे की, महिला शासकीय आहे की, MLC सुद्धा आहेत, मंत्री करायला येते की. बी शंकरराव साहेब आहे, ओमप्रकाश कनगले साहेबला सांगितलं की, केलं काय नव्हतं चिकन निरावरी मंत्री, तसं करायला येते. किती लोक MLC होऊन मंत्री झालेला आहे. तसं आता बेळगाव ग्रामीणमध्ये येऊया. शिवशिंदे काय काय केले संघटनासाठी, त्यांना तुम्ही काय दिला बा? किती वेळा हरवणार? त्यांना काय MLA व्हायला पाहिजे का नको? MLA झालं तर आणि घट करतात हो, समित्यांनी घट करतात. मराठी घट करत नाही, बीजेपी घट करत नाही, इनडायरेक्टली. नाहीतर बीजेपी घट करतात आणि 4-5 येऊ देत म्हणून निपाणीमध्ये सांगतात, उत्तम पाटील साहेबला आणतात. मग किती झालं? 4-5 तर व्हायला पाहिजे. बघता ते याला लोकच नको आहे सगळ्याकडं, गौडा 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 म्हणून नको आहे. लिंगायत तो लोक आणि गौडा लोकच पाहिजे. आणि काय हे राजकारण करायला पाहिजे. तुम्ही काय करता, कुकर आणि हे ते स्टोव हे घेऊन येतात, धान घालायचं. हे 55,55 कोटी गॅरंटीमध्ये येते. गॅरंटीमध्ये ॲव्हरेज झालं काय? झालं नाही म्हणत नाही, सिद्धरामय्या साहेबला सांगितलंय ॲव्हरेज झालंय, कल्याण झालंय. पण रस्त्याला गटरला हे ते जरा पैसे पाहिजे होतं, ते जरा कमी पडायला आहे. आता बेळगाव ग्रामीण आहे, ह्यांनी काय केलं, एक मसाले फॅक्टरी काहीतरी गुलबर्गमध्ये घेतले म्हणे. ते अंगणवाडी कार्यकर्त्याला सप्लाय करणार म्हणा. ते कोण लोक सांगितलं तर मी सांगणार की आम्ही काय ते कुकर मंत्रीला आम्हाला काय संबंधच नाही, आम्ही क्षेत्राचा माणूस आहे. तुम्हाला माहिती नाही, कंगराडे बिकेमध्ये असतो, कोणाला पण माहिती नाही. पण आता सांगायला लागलंय तुमचं क्षेत्राचा माणूस काय. मी एकदम गेलो होतो कुकर मंत्रीकडे, त्याने काय म्हटलंय, बामणे गे ना कॉटकास, म्हणजे ते भिक्षुक येतात के, नीट कळसो काहीतरी घेऊन पाठव म्हणते की ते भिक्षुक येतात. तसं आम्हाला बोलले, शॉक झालाय. त्याच्या अगोदर एक DSP काय तर आलं, शर्लेट मारला का आला
नाही इथे आम्ही बेळगावमध्ये आहे, ते आमचं नियुक्ती झालंय. मला सोडून तुम्हाला कोण नियुक्ती केलंय? आम्हाला एक तर सांगायला पाहिजे की मिनिट, मी मिनिट देत होतं. मिनिट म्हणजे हे लेटर दिलं तर ते तिथं क्षेत्रामध्ये होतात, ते मिनिटचं मला माहिती नाही. ते मराठी लोक केव्हा सुधारणार हो, समिती लोक केव्हा सुधारणार? तुम्ही एक क्षेत्रामध्ये एक माणूसला बदलायला पाहिजे. कसा कडोलकरला बदवला आहे की नाही, संजय पाटीलला आला, आता लक्ष्मीकर आला, हेबाळकर आलं, आता पुढे जरा शिवाय शिवणकर पाहिजे, नंतर बदला हो, शिवाय शिवणकरला पण पाडवा पुढं, पण एकदम एम एल व्हायला पाहिजे की. असं कसं होणार? त्या एकच तोंड बघत भाषणार. आणि ते फ्रीज देतो मंत्री झाल्यानंतर म्हटलं तर कुठे किती किती लोकांना फ्रीज दिले, किती लोकांना फ्रीज दिलं हो? आणि चुनाव नीती संहिता आहे ना, फक्त त्या नावासाठी ते अधिकारी येतात, त्यांनी काय धरत नाही, धरलं तर काय होत नाही. कुकरचं एक ट्रक धरून दिलंय अनिल बेनके साहेब, पण कोर्टामध्ये काय झालं, हे नाही आहे, हे हर्षा शुगर फॅक्टरीचं कुकर आहे म्हणून निर्देश झाला. हे काय ना हो, चुनाव नीती संहिता फक्त नावासाठी किती लोकांना शिक्षा झालंय सांगा बघूया? एक पण मी नाही हो, फक्त नावासाठी. जनप्रतिनिधीकडे विशेष न्यायालय आहे तिथं बँगलोरमध्ये. हे भ्रष्टाचार कोण करतात, किती पैसे जास्त करतात, ते मंत्रीवर एन्क्वायरी करायचं म्हणून. किती लोकांना मंत्रीला हे झालंय, जल्ले शशिकला जोल्ले, ते मोठ्या आगरमध्ये म्हणजे अंडाच्या आगरमध्ये सापलं तर ते पैसे मोजायचे पण आला, तर न्यूज फर्स्टमध्ये काय तर आला. पण काय झालं लास्टला, उगारे साहेब, वकील उगारे साहेब, सुरेश उगारे साहेब, राजेंद्र उगारे साहेब, त्याने हे केलं, कुठं लोकायुक्ताला कंप्लेंट घातला. ह्याने काय केलं नाही, पुढे केलं, कुठं केलं, जनप्रतिनिधीकडे विशेष न्यायालय, म्हणजे हे MLA हे मंत्री लोक जास्त पैसे खातात त्यांचं एक कोर्ट आहे हो, तिथं द्यायला पाहिजे. कोणतर मंत्री भ्रष्टाचार केला तर. आता हे कुकर मंत्रीच्या विरुद्ध कोण जाणार? तिथे गेलं तर काय होणार? रेड हँड पकडलं तर शशिकला जोल्ले मोठ्या हगरमध्ये म्हणजे अंडाच्या हगरमध्ये अंगणवाडीमध्ये काहीतरी झालं तर, मग काय पण झालं नाही, मग लोक पण हे करतात हो. काय पाहिजे हो आम्हाला? हे सदानंद बाबने काय तर सांगतात, आम्ही गाठलं तर आमचं काम व्हायला पाहिजे की. तुमचं काम केलं कुठलं? त्यांनी काय केलं तर भाषणमध्ये ऐकला, कुकर मंत्री काय केलं सांगितलं तर इंडस्ट्री येतो आणतो आणि उद्योग लावतो म्हणून. इंडस्ट्री म्हणजे साखर फॅक्टरी कुठं घातलंय, कुठं घातलं? धारवाडमध्ये घातलं, ग्रामीणमध्ये. तिथे एक काँग्रेस शासक आहे, त्यांचं हेल्प करून घातलं. मग तुमच्या क्षेत्रामध्ये काय घातलं नाही? तुम्ही काय विचारलं नाही? काय हो, काय चाललंय ते विचारलं पाहिजे हो. तुम्ही होटर प्रभू म्हणतात, मतदार प्रभू. कुठला प्रभू? हे सेवक झाले, ते प्रभू झाले. मतदार प्रभू म्हणजे माहिती आहे की हे कोण तुम्ही घालता तर जोरला घातलं तर धमारा, सावकाश घातलं तर जिंकून येते. जोरला घाला की. आता तर सिद्धरामय्या साहेब मतपत्र आणले, आता पुढे आता मशीन येत नाही, माझा अंदाज नाही. EVM हटाव देश बचाव काय तर झालं की. कर्नाटकमध्ये बॅलेट पेपर येणार हो. बॅलेट पेपर म्हणजे पहिला काय मारत होते की दान 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 मारत होते की, ते आता येणार. मग मारा के, कारण भ्रष्ट मंत्री नको आहे. हे विचार तुमच्या डोक्यामध्ये ठेवा आणि आणा. एवढं सांगून मी संपत नाही. हिस्ट्री काढा की. 5 समिती लोक होतं, 4 झालं, 3 झालं, 2 झालं, 1 झालं, आता 1 नाही. कोण कारण? काही लोक मराठी लोक BJPकडे गेले, काही लोक समिती लोक काँग्रेसकडे गेले. दोन्ही पण इकडे तिकडे इकडे होऊन सत्यानाश म्हणून. मग मराठी लोक कसं जिंकून येणार? समिती लोक किती जिंकून? समिती नाही हो म्हणून समितीचं लोक सांगतात का, कसं करणार? हाय गट केलं तर हायच हो, गट केलं तर आहे. अजून 5 आला म्हणून समजा, मग सुप्रीम कोर्टमध्ये ते काय गणितंट आहे नाही, ते जिवंत होणार का नाही, शक्ती येणार का नाही, हे कोण विचार करणार? आमचं सर कोण विचार करणार? तुम्हाला सांगणार, तुम्ही वेडे ऐकणार आणि सगळ्याला पाठवणार आणि ढन ढन म्हणणार आणि 2 दिवस 3 दिवस कोण कुकर मंत्री कोण आम्हाला माहितीच नाही की. तसं का नाही बडकर साहेब, आम्हाला गेलं तर लई काम होतंय. हे काय सांगतात? ह्याला काय तर शिवाजी शिंदकर दिलेले साहेब, पण हे बोलायला शिवाजी शिंदकरला आम्हाला बघितलंच नाही. विचारा की काहीतरी 1-2 वर्षामध्ये
केव्हा तर भेटतात, नमस्कार साहेब नमस्कार. ते एक महापौर होता नाही, मी गेलो होतो त्यावेळी वरा होऊन शेल्ट मारलं. मग कोण शेल्ट मारते महापौर असताना? आम्हाला एक साधा पत्रकार होतो आम्ही. असं रिस्पेक्टेबल मान हो ते. साधा दिसतात पण राजकारण तर तंत्र जंत्र मंत्र सगळं कुतात माहिती आहे, पण तुमचा सपोर्ट नाही. काय करणार? काय करणार साहेब? की तुमचा माणूस तुम्हाला मग नको आहे, मग कोण येणार? पण ह्या प्रचार टाइमला 228 मध्ये काय आहे नाही आले किंवा आणि 2.5 वर्ष, आता 2.5 वर्ष गेले की, म्हणून त्याने आता बेळगाव क्लबमध्ये काय सांगितलं, दೊಡ್ಡ पेंडल घालून तुम्हाला सगळ्याला जेवण देणार. तुम्ही जेवण आहे भारी आहेत भारी आहेत, लई लोक आलं तर असं म्हणणार. म्हणा काय पण म्हणा, जावा. मग आम्ही काय म्हणत नाही, आम्ही काय जाऊ नका म्हणून म्हणत नाही. आम्ही क्षेत्राचं अभिवृद्धी नाही केलं म्हणून आम्ही हे व्हिडिओ करायला लागले. क्षेत्राचं अभिवृद्धी कुठं झालंय दाखवायला पाहिजे की. गुढीगोंडाला पैसे दिले तर अभिवृद्धी झाला, शिवाजी मूर्ती बसल्यानंतर अभिवृद्धी झाला. अभिवृद्धी म्हणजे काय? तुम्हाला आलं हो 2,000 आलं, बरोबर आहे. एक 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 घरामध्ये 4,500 पर्यंत यायला लागलेत. काँग्रेस सरकार चांगलंच करायला लागलेत, नाही कुठं म्हणलंय. मग काँग्रेस मध्ये किती लोक मंत्री चांगलं करायला लागतात ते पाहिजे की. म्हणून रिशफल होणार आहे डिसेंबरमध्ये. काही तर लोकांना काढायला लागलाय. आम्ही सिद्धरामय्या साहेबला पण पत्र पण लिहिले, सगळं लिहिलं. पत्रमध्ये काय होणार नाही, सुरजेवाला लिवा, सोनिया गांधी लिवा आणि राहुल गांधी लिवा, काय पण होणार नाही. पण हे बदलायला पाहिजे की. दुसरं आहेत की, अशोक पटेल साहेब आहेत, प्रकाश हुक्केरी साहेब आहेत. आता लक्ष्मण सवदी साहेबला काय घेतलं तुम्ही पक्षामध्ये? मंत्री करून मंत्री देतो म्हणून सांगितून गेले. पण लक्ष्मण सवदी साहेब काय सांगितले, नाही नाही आम्ही काय ते कंडिशन केलं नाही म्हणून आले. मग 2.5 वर्ष कंडिशन केले की सीएमला. आता धडपड चाललं की. हे धडपडमध्ये गव्हर्नमेंट कुसळलं तर आश्चर्य नाही. तेव्हा हे मंत्री पण गेलं आणि कोकर पण गेलं, सगळं गेलंच, डामार झालंच. पण तसं काय होत नाही, कारण काय 136 हे आहे ना MLA. तसं काय एकदम गडबड होत नाही. पण ह्याने AICC नाही केलं तर शेतीच जारकिहोळी साहेबला त्यांनी काहीतरी हे करणार की. आता ऍडजस्टमेंट तिथं व्हायला पाहिजे. DK शिवकुमार साहेबला CM आणि AICC कोण, शेती जारकिहोळी साहेब, ही दोन्ही मिळलं तरच होणार ते, नाहीतर आणि गडबड. शेती जारकिहोळी साहेब काय करतात, मला AICC करा म्हणून सांगत नाही, जाऊन येतात आणि मी काय रेसमध्ये नाही म्हणतात. तुम्हाला माहिती आहे की ते. आणि मल्लिकार्जुन साहेब खरगे साहेबचं पण मन हेच आहे, हे करायचं म्हणून ना, AICC प्रेसिडेंट करायचं म्हणून. आता दोन्ही शेती DK शिवकुमारकडे आहे. पण हे दोन्ही आता समजा AICC केलं नाही सतीश जारकिहोळी साहेबला, मग ह्यानाला केलं समजा, कोणाला DK शिवकुमारला CM केलं म्हणून समजा, मग केव्हा काय करणार? त्याने एक 25 लोकांना घेऊन बाहेर आला तर धमारच की हो, सरकार ढमार होतंय की नाही. 109 पाहिजे याला मेजॉरिटीला, काय 109 काय तर पाहिजे. असं होतात. दोन्ही तिथं मिंगल झालं तर हे होतात. आता तुम्ही इथं मिंगल व्हा की शिवाशिवकर बरोबर, समिती लोक, मराठी लोक, कन्नड लोक, सगळे लोक मिळून आणि BJP प्लस आहे की हो. 60,000 तुम्ही जास्त केले की MP चुनावांमध्ये जगदीश शेट्टर साहेबला. आता लक्ष्मण बाळकर मॅडम किती ह्याला आणलं, 58,000 लीड होतं. आता लीड कट केलं, 2,000 जास्त झालं. मग तेवढंच द्या की, 60,000च द्या की शिवाशिवकर साहेबला देतात. आणि हे विसरू नका, बरोबर करा, पट करा. हे आम्ही काय सांगणार तेवढंच. लोक काय सांगणार हे सगळं वर्ध लोक सांगितलं तर तेच आहे ते. आणि प्लॉटला हिशोब नाही, ह्याला हिशोब नाही. आणि चंद्रा हेटवडे त्यांनी लँड डेव्हलपर, आता MK बळीशेगरी फॅक्टरी घेतलात आणि DCC मेंबर झालं. तिथे काय होतं 1400 मेंबर होतं, पण ते 4 लोक थांबलं अदर्स याच्यामध्ये. मग काय झालं, ते 3 लोकला काय तर हे मामुली देऊन त्यांना पाठिंबा घेतले. दिले का नाही दिले आम्हाला काय माहिती नाही, पण पाठिंबा घ्यायला द्यायलाच पाहिजे की. असं कसं होतं एकदम कोणतर मध्ये हे तुम्हाला एवढं देतो पाठिंबासारखं आहे, अंदरचं गोष्ट आहे, तुम्हाला माहिती नाही. ते फक्त बेळगाव ग्रामीणमध्ये शिवाशिवकर साहेब आलं तर लई बेस्ट होते. नमस्कार.